हॅलो एव्हरीवन. काही कारणास्तव माझी हायर अँड वेबसाईट मी बंद ठेवली होती थोडे दिवस, कारण की काही अटॅकर्सने अटॅक केला होता. सो सो मी आता ते ऑप्शन देणार नाही की तुम्ही वन क्लिकमध्ये मल्टिपल एचआर्सला मेल करू शकता. सो सपोज तुमच्याकडे असेल 56 157 ईमेल्स एवढे असेल, तर तुम्ही वन बाय वन करशाल तर तुम्हाला प्रॉब्लेम होईल किंवा खूप टाईम वेस्ट जाईल. तर सो मी काय करणार आहे, तुम्हाला मी एक कोड बनवलेला आहे. सो तुम्ही तो लोकलमध्ये रन करून तुम्ही हे 157 ॲट अ टाईम तुम्ही सेंड करू शकता. सो त्यासाठी मी काय करणार आहे, तुम्हाला एक पब्लिक रेपो देणार आहे ही वाली. सो तुम्ही हा कोड जस्ट क्लोन करा किंवा डाउनलोड करा. सो मी क्लोन करतो. सो इझी होऊन जाईल कोड डाउनलोड. फक्त मी याचा तुम्हाला सेटअप सांगतो कसं सेटअप करायचं आहे. हा एक पूर्ण जावा बेस कोड आहे. त्याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे एक इंटेलिजे आय डीचं टूल लागणार आहे. याची पण लिंक मी तुम्हाला देणार आहे, टेन्शन नका घेऊ. सो हा कोड कसा रन करायचा एकदम खूप सिम्पल आहे, काही जास्त रॉकेट सायन्स नाही. जस्ट तुम्ही कोणत्या पण फाईलमध्ये या. सो मी जातो स्पेलिंग प्रोजेक्ट्स. सो मी तर काय करतो, सी एम डीवर येतो, गेट क्लोन. सो तुमच्याकडे गिट नसेल तर तुम्ही काय करा, सिम्पली जाऊन तुम्ही इथून डाउनलोड करू शकतात आणि इंटेलिज आय डीमध्ये ओपन करू शकता. सो मी तुम्हाला तसं पण दाखवतो आणि फक्त तुम्ही एंटर मारल्यावर इथं प्रोजेक्ट येऊन जाईल. राईट. सो हा प्रोजेक्ट आलेला आहे, तुम्ही बघू शकतात. हायर अँड सेंड एच आर ईमेल्स. सो मी तुम्हाला दाखवतो आला का नाही. सो इथं जर बघितलं हायर अँड, सो हा प्रोजेक्ट आहे. बट तुम्ही डाउनलोड पण करू शकता डायरेक्ट जाऊन. सिम्पली हा प्रोजेक्ट डाउनलोड होऊन जाईल. डाउनलोड झाला, बघू शकतात. ओके. सो तुम्हाला याला फक्त काय करायला हवं, एक्स्ट्रॅक्ट करायला हवं. सो याच्यामध्ये अजून एक फाईल असते, मी ही बाहेर आणतो. ओके. आणि ह्या एक्स्ट्रॅक्ट फाईलला डिलीट करून टाकतो. सो मी इथून काय करा, मी इथून डायरेक्ट याच्यावर जाईल मी आणि इथं न्यू प्रोजेक्ट करा. हे ओपन करायचं, याच्यावर करायचं न्यू प्रोजेक्ट आणि लोकेशन बघायची कुठं सेव्ह केलेलं आहे प्रोजेक्ट. डाउनलोड्समध्ये जायचं, हायर अँड सिलेक्ट करायचं, ओपन करायचं, न्यू विंडो, ट्रस्ट. सो खूप सिम्पल आहे, याच्यामध्ये काही करायचं नाही. तुम्हाला एस आर सीमध्ये जायचं आहे, मेनमध्ये जायचं आहे, जावामध्ये जायचं आहे. सो तुम्हाला कुठंच जायचं नाही गरज, डायरेक्ट सर्व्हिसमध्ये जा. फक्त सर्व्हिसमध्ये जा, फक्त तुम्हाला इथं बॉडी अटॅच करणं आहे तुमची आणि तुमच्या रिझ्यूमचा पाथ लावणं आहे आणि तुम्हाला सब्जेक्ट चेंज करणं आहे फक्त इथं. सो सपोज मी ॲप्लिकेशन फॉर जावा डेव्हलपर पोझिशन करतो आहे विथ इमिडिएट जॉईनर, राईट. आणि काय रेट देत आहे भाई. सो हे लोड होत आहे, लोड होऊ द्या प्रोजेक्ट. इमिडिएट जॉईनर करणार आहे मी. अजून काय करणार आहे, मला बॉडी चेंज करणार आहे. सो मी काय करणार आहे, मी जस्ट ही सिम्पली बॉडी कॉपी करतो आणि चॅट जी पी टीवर जातो. सो चॅट जी पी टीवर ऑलरेडी माझा डेटा आहे. त्याला म्हणतो मी मला एक देऊन टाका फॉर्मॅट, जस्ट कॉपी पेस्ट करणं आहे तुम्हाला. अरे आर्यनीच्या सारखं का नाही दिलं स्ट्रीम. स्ट्रीम ओके. सो याने दिलेली मला छानसं लिहून दिलं याने मला. ओके. आय होप
डुईंग वेल, आय एम रायटिंग टू एक्सप्रेस माय इंटरेस्ट इन जावा डेव्हलपमेंट पोझिशन. हॅव एक्सन एक्सपिरियन्स जावा डेव्हलपमेंट इन्क्लुडिंग द रेस्ट स्प्रिंग बूट रेसिपी. ओके ओके, हां पण ठीकच आहे. जायचं इथं जाऊन पेस्ट करून टाकायचं. इथं मी फक्त माझं नाव टाकतो. एक केअरफुली चेंज करा फक्त तुम्ही जर चेंज करत असाल ना. तुषार जय. ओके, सो माझा बॉडी झालेला आहे. मी पाथ देऊन टाकतो. आय गेस माझा हा पाथ करेक्ट आहे, बट तरी पण तुम्हाला पाथ द्यायचा असेल तर मी तुम्हाला सांगतो कुठं द्यायचं. तुषार पर्सनल, अरे यार, राईट क्लिक, मोर ऑप्शन, प्रॉपर्टीज, सिक्युरिटीमध्ये जा. इथे एक पूर्ण पाथ दिलेला आहे, राईट. सो हा पाथ कॉपी करा, कोडमध्ये या, इथं जाऊन पेस्ट करा. हे एवढं खूप मोठं आलेलं आहे. सो पाथ देताना मी स्लॅश असा देतो, जावामध्ये स्लॅश असा पडतो, सिंगल स्लॅश फॉरवर्ड, राईट. सो माझं सगळं सेव्ह झालेलं आहे. हां, आणि मेन गोष्ट तुम्हाला काय करणं आहे, एवढंच करणं आहे. आणि नंतर रिसोर्समध्ये जाऊन ॲप्लिकेशन डॉट प्रॉपर्टीजमध्ये जायचं. सो तुम्हाला इथं तुमची मेल आय डी देणे, कोणत्या मेलने तुम्हाला HR ला मेल सेंड करायचा आहे. सो मी इथं माझी मेल आय डी टाकतो, tushar0123@gmail.com. आणि इथं मला आहे ना ॲप पासवर्ड जनरेट करायचा आहे. सो तुम्ही जर हायर हंडचे जुने युजर्स असाल तर तुम्हाला माहीत असेल की कसं क्रिएट करायचं आहे. सो तरी पण मी सांगून देतो कसं क्रिएट करणं आहे. क्रोमवर या, मेल बॉक्समध्ये या, नाही लागत वर चूसामध्ये, ह्याच मेल आय डीवर आहे. सो तुम्ही काय करा, मॅनेज युअर गुगल अकाउंट, सिम्पल सिक्युरिटी अँड साइन इनमध्ये जा. सो इथं बघा तुमचं 2 स्टेप व्हेरिफिकेशन ऑन आहे का. जर ऑन असेल तर ओके, जर ऑफ असेल तर ऑन करा. नंतर ॲप पासवर्डमध्ये जा, इथं ॲप पासवर्ड टाका. सो हे आला ॲप पासवर्ड. इथं जीमेलचा पासवर्ड टाका तुमच्या. राईट. सो इथं मी जस्ट टाईप करा हायर हंट क्रिएट. कोणी पण हा पासवर्ड यूज करू नका. माझा ॲप पासवर्ड मी हा डिलीट करणार आहे व्हिडिओ झाल्यावर. फक्त मी टेस्टिंग पुरतं तुम्हाला दाखवतो कसं सेटअप करायचं आहे. तर कोणी पण हा यूज करू नका ॲप पासवर्ड माझा. कॉपी, इथं या, जस्ट पेस्ट करा, काही चेंजेस नका करू. आणि सिम्पली तुम्ही काय करा, ह्या मेन पेजवर या. इथं दिसतं का ह्या मेन पेजवर या, इथं रनचं बटन आहे, याच्यावर क्लिक करा, रन. सिम्पल 2 मिनटात हा प्रोजेक्ट रन होऊन जाईल. बघा रन स्टार्टेड दिसतोय, इथं स्टार्टेड आलं आहे विदिन 6 सेकंड. याचा पोर्ट नंबर आहे 8080, राईट. सो तुम्ही क्रोमवर या, नोटिफिकेशन आहे, डन. सो इथं जस्ट टाईप करा लोकल होस्ट :8080 swagger.ui.html एवढं टाईप करा. सो एक यू आय येऊन जाईल. नंतर याला स्क्रोल डाऊन करा, ट्राईट डाऊन, आणि इथं ॲड स्ट्रिंग करा. सो याच्यामध्ये तुम्हाला ना सगळे HRचे मेल आय डीज टाकणे. सो मी इथं टेस्टिंगसाठी तुम्हाला दाखवतो, तुषार जयवळ 32@gmail.com, तुष jayawal@gmail.com. सो मी तुम्हाला मेल सेंड करून दाखवतो आहे 2 जणांना टेस्टिंगसाठी, म्हणजे मी मलाच करतो आहे. सो बघू मेल जातं आहे का नाही. मी सेंड करतो आहे. सो तुम्हाला इथं दिसून जाईल किती जणांना सेंड गेले याच्यामध्ये. तुम्ही कोड पण बघू शकता, त्यावेळेस तुम्ही बघू शकता मेल सेंड गेलेला आहे तुषारला. नंतर tush.jayawal इथं सक्सेसमध्ये 2 आलेले आहे, फेल्ड 0. सो तुम्हाला इथं दिसेल की सक्सेस काउंट 2 आहे, फेल्ड ईमेल्स 0 आहे. सो मी तुम्हाला मेल आय डीज ओपन करून दाखवतो माझीमध्ये. सो सेंडमध्ये बघा इथं दिसेल तुम्हाला 2. टाईम पण बघून घ्या, 16:26. ओके, 2 जणांना मेल गेला आणि मी यांचे मेल बॉक्स ओपन करून दाखवतो तुम्हाला.
तुषार321. हो बघा, जस्ट नावमध्ये मला मेल आलेला आहे न्यू, राईट. सो एकदम परफेक्टली आता मी काय करतो, हायर रँकचे सगळे मेल कॉपी करतो, एकदम मेल वाचून घेतो यार मी कसं आलेलं आहे. ओके, फॉर्मॅट तर ठीक आहे, डिअर हायरिंग मॅनेजर आहे. जस्ट मला हे चेंज करणं आहे डिअर हायरिंग मॅनेजरपासून. मला डिअर हायरिंग मॅनेजर असं नाही आवडत. मी इथं येईल. सो हॅलो टीम, जस्ट, आणि याला रिरन करून टाका इथून वरतून, रिरन करून टाकून. रेकॉर्डिंग चालू होतं ना, चालू. मी यांच्या सगळ्याच्या लिंक्स आहे ना, हा व्हिडिओ मी यूट्यूबवर अपलोड करणार आहे, तुम्ही यूट्यूबवर स्टेप वाईज बघून घ्या. आणि मी सगळ्या प्लॅटफॉर्मचे लिंक्स टाकून देणार आहे. इंटेलिज आय डी टूल कसं डाउनलोड करायचं, आणि ही URL पण टाकून देईन लोकल होस्टवाली. ओके, सो तुम्हाला इझी होऊन जाईल कसं यूज करायचं. ओके, माझ्या मते अप झालेला आहे कोड. मी जस्ट क्लिअर कॅशे करतो, हायर हंटवर जातो, सगळ्या मेल्स कॉपी करतो. अरे रिझ्यूम चेक करायचा राहिला यार मला. रिझ्यूम परफेक्टली येतो आहे का? माझ्या मते तर ठीक आहे, रिझ्यूम परफेक्टली येतो आहे. सो मी इथं जाईल, कंट्रोल कट करा, कंट्रोल V करून टाका आणि एक्झिक्यूट करा. तुम्हाला आता बघा कसं दिसेल. सो 157 ईमेल्सला जाणार आहे, स्टार्टिंग टू सेंड 157 रिसेप्शनिस्ट. सो पहिला गेला आहे राहुलला. सो मी तुम्हाला दाखवू पण शकतो सेंटमध्ये. राहुलला गेला जस्ट नावमध्ये, मी रिफ्रेश करतो आहे. परवेशला चालला, राहुल, परवेश, कल्पनाज, काय नाव असते, चल लवकर. सो राहुल पांडे. आणि थोडा हे चालूच राहणार आहे, काही इश्यू नाही. तुम्ही लोकलमध्ये सेंड करताना हे सिक्युअर असतं. सो त्यामुळे मी प्रेफर हे करणार आहे की तुम्ही लोकलमध्ये डाउनलोड करून घ्या, आणि इथं काउंट दिसून जाईल नंतर, लगेच काउंट दिसन सगळं झाल्यानंतर 157. आणि तुम्ही ना लॉग्स पण चेक करू शकता. काहीतरी इश्यू झालेला आहे इथं. ह्या मेलला सेंड करताना काही इश्यू झालेला आहे राहुल पांडेला. सो इथं तुम्हाला दिसून येईल की काय इश्यू झाला, आणि ते मूव ऑन झालं. म्हणजे हे थांबणार नाही. जर कोणाची ईमेल आय डी चुकीची पण आलेली आहे तर हा कोड थांबणार नाही आहे. सो लोकलमध्ये थोडंसं पॉवरफुल आहे, आणि तुम्हाला इझी पण आहे. फक्त सेटअप करताना तुम्हाला थोडंसं टफ जाऊ शकतं. मी आहे, तुम्ही कधी पण मला मेसेज करा, मी गुगल मीटवर येऊन जाईन, तुम्हाला सेटअप करण्यात मदत करेन. पण एकदा सेटअप झाल्यावर तुम्हाला आहे ना फक्त मेल करायला फक्त कॉपी पेस्ट करणं आहे. आणि लोकलमध्ये तर 100% मेल जाईलच. माझ्या वेबसाईटवर हॅकर्स येऊ लागले, हे ॲप पासवर्डसाठी ना अटॅक केला. सो तुम्हाला मी ते लॉक पाहिजे ना, तुम्हाला दाखवू शकतो अटॅकर्सने अटॅक केलं. तुम्ही जस्ट हे चालू करून कुठं पण चालायचा 10-15 मिनटानंतर येऊन जा, बघा मेल तुम्हाला गेलेलं राहील. आणि हे इथं येऊन बघायचं फक्त खाली किती जणांना गेला रिस्पॉन्स बॉडीमध्ये. इथं कॅल्क्युलेट होऊन येऊनच जाईल थोड्या वेळात. मी पण काहीतरी करून येतो यार, चालू द्या. काहीतरी रिप्लाय आला भाई. Thank you for applying this position at this time. We are only considering the candidate based on in Ahmedabad, Gujarat. So we will not be moving forward with your application as the interview process is offline mode. We appreciate your interest. Wish you the best for job search. Thank you. No problem. अहमदाबाद वाले गाईज रीच करा ह्या ईमेल आय डीवर. अहमदाबाद गुजरातवाले रीच करा भाई या लोकेशनसाठी. सो तुम्हाला जर लोकेशनचं काही मॅटर नसेल, तुम्ही ऑफलाईन मोडवर जाऊ शकता. तुम्ही ह्या HR ला रिप्लायमध्ये पण मेल पण करू शकता की मी रेडी आहे ऑफलाईन मोडमध्ये इंटरव्ह्यू द्यायला. सो काही होप होईल इंटरव्ह्यू शेड्यूल होण्यासाठी. सो मी आता डिलीट करू लागलो तुमच्या प्रायोरिटीने. सो गाईज मी बोललो तो 10-15 मिनटं लागेल, पण 30 मिनटं लागणार आहे. किती पण लागू द्या, ऑटो जनरेट. हां, ऑटो ईमेल आहे, तुम्ही टेन्शन नका, एकदा चालू करून द्या.
फक्त नेट कनेक्शन प्रॉपर ठेवा आणि कुठंतरी जाऊन या 30 मिनिट. जर सकाळी 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 तर नाही टाकत मी, पण रात्री रात्री टाकून द्या आणि झोपून जा. ओके, तुम्ही बघू शकता 153 सक्सेसफुली सेंड गेलेले आहे आणि 4 फेल्ड गेले, ते पण लाईट नव्हती म्हणून 4 फेल्ड गेले. सो मी तुम्हाला दाखवू शकतो की स्वॅगरवर गेलो आणि इथं बघितलं तर मेल आय डीज पण तुम्हाला दिसणार आहे कोणत्या मेल आय डीजला फेल गेलेलं आहे. सो तुम्ही याला रिपीटमध्ये पण मेल सेंड करू शकतात. ह्या 4 कॉपी करा, सिम्पल, आणि सेंड करा.